थँक्यू यश, तुझं नाव बऱ्याचदा ऐकलेलं आहे. हा तुझा रील स्टार आहे. तर लायन्स क्लबला यातून काय फायदा होतो? त्याच्यावर फीडबॅक द्यायला सांगतो आणि त्या फीडबॅकच्या नंतर आम्ही एक समरी तयार करतो. अच्छा. आणि त्या पुढच्या एक्सपोमध्ये त्या सुधारणा परत आम्ही करतो. अच्छा. रेफरन्स ठेवले म्हणजे रो वाईज आमच्या स्टॉलचे रेट असतात. त्या रो चारलं नाही तुम्ही? आपल्या या जागाचे पैसे पूर्ण भरले बाई. भयंकर मजा राहिली भयंकर. हॅलो गाईज, इट्स मी डॅझी, वॉचिंग डॅझी व्लॉग्स. तर खूप दिवसानंतर यूट्यूबला आपण व्लॉग क्रिएट करून राहिलो. तर नॉर्मली आता इंस्टाग्राम तर चांगलंच ग्रो होऊ राहिलं, तर यूट्यूबला पण म्हटलं थोडासा ऑल ओव्हर संगमनेरचा एक्सपिरियन्स द्यावं. म्हणजे संगमनेरची जत्राच तुम्ही म्हणू शकता. आता आपण आलो आहे सफायर बिझनेस एक्सपोला. दिसत असेल तुम्हाला तर संगमनेर सिटी एकदम क्रेझी आहे एक्सपोसाठी. तर त्याचाच तुम्हाला मी ओव्हरऑल व्ह्यू देणार आहे. कोण भेटतं, काय होतं, कसं होतं. तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चला, संगमनेरकर आलेच असेल तर डायरेक्ट कमेंट सेक्शनमध्ये स्पॅम करून टाका संगमनेरहून कोण कोण ब्लॉग बघते. तर चला, जसं होतंय तसं तुम्हाला दाखवतो. रॉ लेट्स गो. चला सर, आज आपल्याला कॉपरेट करून राहिले, तर चला जाऊ आपण आतमध्ये. तर काहीच इथून एंट्री वगैरे झालेली. तर नॉर्मली तुम्ही बघू शकता 2026 आणि हे आता 18वं वर्ष आहे बिझनेस एक्सपोचं. हे बघू शकता. या साईडला फूड सेक्शन आहे आणि या साईडला सगळं प्रेझेंटेशन एक्सपो सेक्शन वगैरे असं आहेत. तर बघू चला, ह्या साईडनी तुम्हाला एक सेक्शन ट्राय करतो दाखवायचं आणि लेट्स सी काय होतं बघू. पब्लिक एक्सपोमध्ये आले तुम्ही, इथून एंट्री होती, लेफ्ट साईडला गेलं आणि मग काय स्टॉल नुसते स्टॉल चालू राहतात इकडं. आता फर्स्ट सेक्शन आहे, दाखवायला बऱ्याचशा काही गोष्टी. चला, जे दिसन ते एक्सप्लोर करू, मजा करू व्लॉगमध्ये, नाही काय रे भाई प्रणव. थँक्यू. तर भाई आपले मित्रच आहेत, ते भेटले तर यांच्या स्टॉलला आले तर तुम्ही नक्कीच भेट करू शकता. कसला स्टॉल आहे भाई तुमचा? काय यूट्यूबचा मोठा ब्लॉग तर चालूच आहे आपला, तसं शॉर्ट्स पण बनवावंच लागतात. तर बघू बनवू आता काय होतं कसं. कार्ड वगैरे जर तुम्ही दिलं तर तुम्हाला नक्कीच फ्रीमध्ये स्क्रीन गार्ड वगैरे पण मिळणार आहे. तर नक्की तुम्ही व्हिजिट करू शकता यांच्या शॉपला. येते भाई काय राहिले दिवसांनी गाडी झाली आपली, नाही का? तुला जिमला पाहिलं होतं एकदा आठवण लावलेलं, आयडिया आहे काय SIPSWBची? काय नाही अजून काही नाही. तर काहीच असं काही इन्व्हेस्टमेंटचे प्लॅन वगैरे होते. तर नंतर नेक्स्ट असे स्टॉल वगैरे आहेत. आणि काहीच आता आपण नेक्स्ट काय म्हणता आलं आहे, नेक्स्ट गल्लीत एंटर करून राहिलो. तुम्ही मागं बघू शकता आपला सिनेमॅटोग्राफर आहे. याचा तुम्ही बघून ओळखत नसताना पण आता ओळखा, कारण कॅमेरा मागं बरेचसे टाईम हाच असतो इथं, नाही का? यायला तेच द्या ना. व्हेज गोबी मसाला आहे, खाऊन बघा. चारलं नाही तुम्ही काय सर? बघा इकडे पब्लिक तुम्ही इथं आले, मसाला रहता है, आप ऐसा मसाला लो. पब्लिक तुम्ही इथं आले नाही, ट्राय केलं असं होतच नाही, कारण हे खावंच लागतं तुम्हाला. डायरेक्ट आले म्हणजे खाणंच. संगमनेरकरांची प्रचंड गर्दी झालेली इथं. वा एक नंबर. काय स्टॉल आहे. एका वर्षापूर्वी म्हणजे मी त्या टाईमला काय नव्हतं, म्हणजे माझी ब्लॉगिंगची जर्नी बऱ्याचशा वर्षापासून खूप दिवसापासून चालू आहे. बट तेव्हा पण मी थकलो ते करू आणि ते करू थकलो आणि फायनली आजचा हा दिवस आहे. मी असाच ब्लॉग काही दिवसापूर्वी यूट्यूबला टाकला होता. तर चालला तो चांगला चालायचं यूट्यूब, पण इतकं नव्हतं रिस्पॉन्स नव्हता भेट. पण आजचं जे वर्ष आहे आणि आत्ताचं जो मी आहे, जो डॅझी तवा होता तो आत्ता होता, सगळ्यात एकदम डिफरन्स आहे भाई. काय वाटतं तवाच्या डॅझीमध्ये आत्ताच्या डॅझीमध्ये काय बरं? ढेर होती, आता ढेर नाही आहे त्याला. अहो तो मोठा वेगळा विषय होतो, बॉडी ट्रान्सफॉर्मेशनचा तो वेगळाच विषय. पण सध्या आहे. आणि आता आपण लोणचे विंचे स्टॉल आहे, टेस्टिंग करायचं आहे इथं. खाऊ ना भाऊ. अरे छान आहेत. काय विषय नाही, भाऊचे चिप्स मस्त छान लागले. काय नाही चहा नको भाई. ओके भाऊ, काय विषय नाही. एक नंबर होते बरं किती. अरे वा, तू तर रील स्टार आहे. बघा भाऊ अचानक भेटला. 50 भोरके भावाचे फॉलोअर आहे, नाही का? वाटत नसन पण आहे, नाही का रे? चांगले भाई. काय बनवतो तू? हा का? अरे वा बहिणी, एकदम छोट्याशा वयात एवढा मोठा बिझनेस रन करून राहिला भाई. एक नंबर. एक नंबर. तुला फुल सपोर्ट आहे. चांगला असं करत राहा, नाही का भाई? चांगले. कुठालचं तू? नाशिकवरून इकडं कसं काय?
चांगले चांगले. तर कर भाई कंटिन्यू कर कॉन्टॅक्ट काही संगमनेर अरे आला तर आहे आपण इथं चालूच असते यो. अशी गोष्ट आहे ना एक्सपो एक अशी गोष्ट आहे ना इथं तुम्ही बऱ्याचशा व्हरायटी बऱ्याचशा स्टॉल बरेचसे बिझनेसेस वेल ग्रो करू शकता तुम्ही बेसिकली. तर आले तर नक्की एकदा तुम्ही व्हिजिट करा 100%. तुमच्याकडे व्हावं सगळं. आमच्याकडे काय असणार हो? बिझनेस एक्सपो कसा एक नंबर क्वालिटी वाटतोय. तुमचा किती राऊंड आहे? हा का दुसरा राऊंड आहे भावा. दुसरा आहे का? अहो काय एक नंबर. आम्ही तर पहिले दिवस आलोय नाही का, हा का बघू राहिलोय काय दिसतंय काय कसं आहे काय विषय नाही का. भरपूर क्लाउड आलेला आहे तसं त्यावर. भरपूर बऱ्यापैकी क्राऊड आहे. होईल का सेल आउट वगैरे? अहो होईन 100%. एक्सपो त्याच्यासाठीच आहे ना. 100% कोणता आला हो? तो प्रॉब्लेम काय फॉलोअरचा होता. हो अहो झालाय बऱ्यापैकी पण कोणी ना कोणी घोड काढतच ते काय आता चालूच राहायचं. दुनिया आहे ना आपल्या कसं भारतातली लोक संख्या आहे ना खाली हा. वाढायला लागते. बाकी काही नाही व्हावं. हा तेच नाही जाळतात हो लोक नाही काय. आपला माणूस पुढं झालेला की बघवत नाही जाऊ द्या तेच बाकी चालूच राहणार आहे काय विषय नाही कंटेंट. तर काहीच आपण आता लास्ट रोला आलेलो आहे तर बघू शकता म्हणजे हा लास्ट रो आहे बिझनेस एक्सपोचा लास्ट सेक्शन. बऱ्यापैकी तुम्ही बघितलं असणार आहे. फॉलोअर्स भेटतात मित्रपरिवार भेटतोय बऱ्याचशा गोष्टी आणि हळूहळू चाललेलं आहे. बिझनेस सेक्शन होतं ते फायनली एंड झालेलं आहे. भाऊ दाखवू शकतो की एवढं काही बरेचसे स्टॉल होते युनिक आणि लय गोष्टी जेवढं कवर करावं तेवढं कमीच आहे. तर खूप सारे म्हणजे बरेचसे स्टॉल्स आहे इथं. तर आता नेक्स्ट सेक्शन त्या साईडला आहे. आवडा पुदिना सरबत गोड आहे का? थोडं मला राहू दे रे. द्या त्यात तर काहीच एकदम ऑर्गॅनिक एकदम प्रॉपर यांचा स्टॉल वगैरे दाखवून दे कसं आहे हे बघा. तर काहीच त्याच्याच साईड बाय साईड हे दुसरं सेक्शन आहे. इकडं आलेलं आहे. इकडं ऑल ओव्हर बघू शकता. हा ठीक आहे चेतक वगैरे गाड्यांचं चांगलं मस्त मॅट फिनिशमध्ये आलेलं आहे. प्रमोशन वगैरे नाही बट छान लुक वगैरे आलेलं आहे. आणि या साईडला सगळं इंटेरियर वगैरेचं दिसतंय. तर चला बघ आता हे सेक्शन एक्सप्लोर करू थोडंसं आहे काय. अरे सागर भाई आमच्या शॉपमध्ये ना 50 रुपयाचं कुपन आहे. त्यात तुम्हाला 3 गोष्टी भेटणार आहे. एक आहे हेडफोन, दुसरा आहे प्रोटेक्टर केबल आणि तिसरी आहे मोबाईल स्टँड. 100% आमच्या स्टॉलला व्हिजिट करा. नक्कीच काहीच विषय नाही. नक्की येऊन जा एक्सपोला आलं तर भाऊच्या आपल्या पूर्ण सहकार्य करेन तुम्हाला. संगमनेरमध्येच कंपनी आहे MIDC मध्ये आले इथं तर नक्कीच एकदा ट्राय वगैरे करू शकता कारण भाई तुम्ही स्वतः बनवतात ना. ओके त्यांचा मँगो फ्लेवर घातलेला आहे मी तर मँगो फ्लेवर टेस्ट करून सांगतो. युनिक फ्लेवर वाटतंय नाही का मँगोची कशा हापूस. नमस्कार संगमनेरकर. आज मी मालपणी एक्सप्लोरला आलो होतो तर आपल्याला आपले सर म्हणजे गिरीश सर भेटलेले. तर यांनी चालू केला होता. तर चालू करायचा उद्देश काय होता तुमचा? हा एक्सपो का चालू केला तुम्ही? थँक्यू यश. तुझं नाव बऱ्याचदा ऐकलेलं आहे. आमचा जो मल्टिप्लेक्स आहे त्याला तू फार आधी प्रसिद्धी दिली होती. तर एक्सपो आपण ह्याच्यासाठी सुरू केला की संगमनेरमध्ये अनेक व्यावसायिक असतात आणि नवीन दुकान शॉप चालू केलं किंवा सर्व्हिस अच्छा तर त्यांना लगेच व्यासपीठ मिळत नाही म्हणजे लोकांपर्यंत पोहोचत नाही. तिथं जर स्टॉल घेतला तर इथं जवळजवळ 80-90 हजार लोक व्हिजिट करतात 7 दिवस. अच्छा तर लोकांपर्यंत ते पोहोचतं आणि फक्त 20-25 हजारात तो अख्ख्या गावात पोहोचतो. अच्छा नाही तर आजकाल पॅम्पलेट केले तर इतका खर्च होतो खरंय. लोक पाहतही नाही. या उद्देशाने आणि संगमनेरकरांना पूर्ण महाराष्ट्रातून जे स्टॉल धारक नवीन गोष्टी येतात त्यांना शॉपिंगचा आनंद मिळावा त्यासाठी आपण 18 वर्षापूर्वी अच्छा एक्सपो सुरू केला. 18 वर्षापूर्वी. हो. अच्छा आणि तुम्ही हे 20 रुपये तिकीट का बरं ठेवलं? तुम्ही फ्री पण देऊ शकता ना. तर याच्या मागे रिझन काय? येस तर आम्ही सुरुवातीला फ्री ठेवायचो हा परंतु मग नंतर आम्हाला जाणवलं की संध्याकाळी लोक फार येतात आणि इतकी रश होते की त्या स्टॉलच्या तिथं एखाद्याला काही घ्यायचं असेल तर मागून इतका रेटा असतो तर त्याला काहीच करता येत नाही. त्यामुळे मग आणि संध्याकाळीच जमतं माणसाला. अच्छा पण मग आम्ही त्याला आधी 10 रुपये तिकीट लावलं होतं. मग नंतर 10 रुपयांनी काही फरक पडायला तयार नाही गर्दी वाढायला मग 20 रुपये ठेवलं आणि ते पण दिवसभर नाही 4 नंतर. म्हणजे क्राऊड कंट्रोल करण्यासाठी तुम्ही हे केलेलं आहे. आणि सकाळी 10 ते 4 म्हणजे 6 तास आम्ही फ्री ठेवतो आणि त्यामुळे फरक असा पडला की सकाळी 10 ते 6 मध्ये भरपूर महिला भरपूर लोक येतात व्यवस्थित आणि शॉपिंग करतात.
आणि 7 दिवसात एकदा तरी दुपार असते का तेव्हा फ्री असतो माणूस. त्यामुळे आमचं बॅलन्स झालं. संध्याकाळी लोक येतात त्यांनाही शॉपिंग करता येते, सकाळी करतात. अच्छा आहे श्रीनिवास भंडारी. तर त्यांना विचारू आपण की 18 वर्ष हा एक्सपो तुम्ही कसं काय टिकावला किंवा ह्याच्या मागं तुम्हाला काय स्ट्रगल आले किंवा इथपर्यंत 18 वर्ष सक्सेस झालं तरी झालं कसं काय? आम्ही ट्रान्सपरन्सी ठेवली, म्हणजे रो वाईज आमच्या स्टॉलचे रेट असतात. त्या रोमध्ये सर्व स्टॉल धारकांकडनं सारखेच पैसे आम्ही घेतो. त्या एकाकडनं जास्त एकाकडनं कमी असं कधीच करत नाही. दुसरी त्यांच्या ज्या कोणत्याही अडचणी असल्या, आपण इतर एक्सपोला गेलो तर आम्हाला स्टॉल धारकच सांगतात, साधा एक टेबल एक्स्ट्रा घेतला तरी ते 50 रुपये पर डे प्रमाणे बरोबर पैसे आकारतात. आपण ती सुद्धा कॅल्क्युलेट करत नाही. त्यांना भले 2-4 टेबल एक्स्ट्रा लागले तर लाईट पॉईंट एक्स्ट्रा लागला तर त्याचे कोणत्याही प्रकारचे वेगळे हिडन चार्जेस आपल्या एक्सपोमध्ये नसतात. आणि स्टॉल धारकांचा बिझनेस कसा झाला पाहिजे यासाठी आम्ही ना विविध माध्यमातून जाहिरात करतो. ओके. सर तर गाईज आज आपण संगमनेर एक्सपोमध्ये तर आहेच, तुम्हाला माहीत असन. आणि आज आपल्याला भेटलेले प्रफुल्ल खिवन सर. हॅलो सर, फर्स्ट ऑफ ऑल आय एम इन्फ्लुएन्सर ऑफ संगमनेर. व्लॉग्स वगैरे करत असतो, संगमनेर रिलेटेड माहिती वगैरे सांगतो. ओळखतातच सगळे. हो का सर, थँक्यू. तर आज सर आपल्याला भेटलेले आणि सर आपल्याला इन्फॉर्मेशन सांगणार आहे, म्हणजे थोडक्यात मॅनेजमेंट कसं चालतं आपलं एक्सपोच्या बॅकग्राऊंडला बऱ्याचशा काही गोष्टी. तर सर तुम्ही सांगू शकता. एक्सपो तर आपण मागच्या 18 वर्षापासून घेतो आणि तो बराच सक्सेसफुल झाला आहे. पण हा जेव्हा मी 18 वर्षापूर्वी चालू केला त्यावेळेला येणाऱ्या समस्या यावर आम्ही प्रत्येक वर्षी काही ना काही सुधारणा करत गेलो. म्हणजे सगळ्यात मेन आम्ही काय करतो का, हा एक्सपो झाल्यानंतर प्रत्येक स्टॉल होल्डरला आम्ही एक फीडबॅक फॉर्म देतो आणि प्रत्येकाला त्याच्यावर फीडबॅक द्यायला सांगतो आणि त्या फीडबॅकच्या नंतर आम्ही एक समरी तयार करतो आणि त्या पुढच्या एक्सपोमध्ये त्या सुधारणा परत आम्ही करतो. अच्छा. पण शेवटी असं कधीच होत नाही का ह्या सगळ्या तुमच्या सुधारणा संपल्या किंवा तुम्हाला फीडबॅक येत नाही. प्रत्येक एक्सपोमध्ये काही ना काही फीडबॅक येत असतात. अच्छा. तर त्याच्यामुळे सगळ्यात मेन हे जे आपले स्टॉल धारक आहेत ह्या सगळ्यांचं समाधान व्हावं ही आमची पहिली गोष्ट असते. ओके, थँक्यू व्हेरी मच. आपल्याला भेटलेले प्रशांत रुनवाल सर. हॅलो सर, फर्स्ट ऑफ ऑल. तर आज सर आपल्याला याबद्दल माहिती सांगणार आहे की ह्या एक्सपो ठेवतात आणि ह्या एक्सपो लायन्स क्लब चालवतं. तर लायन्स क्लबला यातून काय फायदा होतो? लायन्स क्लबमध्ये अनेक समाजोपयोगी कामे केली जातात. अच्छा. बऱ्याच वेळा लोकांना असं वाटतं की समाजोपयोगी कामे म्हणजे चॅरिटेबल ॲक्टिव्हिटी, अन्नदान किंवा अशा स्वरूपाचं. परंतु आपली जी लोकल कम्युनिटी असते म्हणजे संगमनेर हे शहर, येथील व्यापाराला बढावा देणं ही पण एक प्रकारची समाजसेवा आहे. बरोबर. हे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून या एक्सपोची सुरुवात झाली. या एक्सपोमधून जे काही फंड रेझिंग होतं हे फंड रेझिंग दुसऱ्या समाजोपयोगी प्रकल्पांसाठी हे वापरलं जातं. हा त्यातला दुसरा फायदा. आणि तिसरा, आमच्या क्लबला जो खूप फायदा होतो की या प्रकल्पाच्या व्यवस्थापनासाठी एका सदस्याचं हे काम नाही आहे, अनेक सदस्यांचे हात त्याला लागतात. आणि या मॅनेजमेंटमध्ये अतिशय जवळ बरेच दिवस आम्ही सर्व सभासद काम करतो आणि त्यातनं ही जी युनिटी निर्माण होते. माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर पब्लिक, आज एक्सपोत आलो होतो आणि आज आपल्यासोबत कोण आहे? सुदीप हासे, युवा वार्ताचे फाउंडर म्हणू शकतो. फाउंडर नाही, संचालक. ओके. आणि आपण? अतुल अभंग, पास्ट प्रेसिडेंट. ओके. तर दोन्ही सर आपल्यासोबत आहे आणि आपले, आता मी तुम्हाला इतकं फॉर्मली दाखवू राहिलो पण हे सगळे आपले मित्रासारखेच संबंध आहे. तर याचं खूप चांगलं काम आहे. हो, त्याचे ब्लॉग्स खूप चांगले आहेत. चांगली इन्फॉर्मेशन तो सगळ्यांना देत असतो. संगमनेरबद्दलही बऱ्याच जणांना बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन भेटते. वेलकम टू थँक्यू सर. वेलकम केल्याबद्दल मनापासून खूप खूप आभार तुमचं. तर पहिले ती तर आता हा फूड सेक्शन हो, त्याच्यामध्ये खूप सारे स्टॉल्स आहेत. हो. आणि हे सगळे महिला बचत गट असेल किंवा जे मध्यमवर्गीय लोक आहेत यांना आपण काहीतरी व्यापाराची संधी दिली पाहिजे. अच्छा. आणि संगमनेरकरांनाही फूड सगळे फुडी आहेत हो, खरं आहे. त्यांना सुद्धा एवढं चांगलं फूड भेटतंय.
अच्छा अच्छा. तिकडे खरेदी झाली की हो. मग काय तिकडं मन समाधान झालं की इकडं पोट भरायला आलाच पाहिजे. बरोबर काय 100% सारा टूर करून देतील. तर चला बघू आता. यायचं झालं तर सुरुवातीला या ठिकाणी एकाच पदार्थांचे 4-4, 5-5 स्टॉल असायचे. हा. म्हणजे व्हरायटी असायचे पण एकच प्रकारचे 4-4, 5-5 स्टॉल असायचे. पण आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ असेल, श्रीनिवास भाऊ असेल, त्यांच्या लक्षात आलं की संगमनेरचा ग्राहक हा चोखंदळ आहे. म्हणजे त्याला खाण्याची आवड आहे. मग त्याच्यासाठी नवनवीन काय करता येईल. मग त्याच्यामुळे त्यांनी काय केलं का याचं फिल्टरेशन चालू केलं. मग समजा आता चायनीजचे स्टॉल असतील तर चायनीजचे स्टॉल 1 ते 2च देण्यात आले. त्यानंतर चायनीज झालं. लोकांना आता महाराष्ट्रीयन फूड म्हणजे वडापाव झालं, पाववडा झालं, हे फेवरेट. मग एक नवीन काय असेल तर मग क्रिस्पी वडापाव जो आहे तो चालू केला. हे वगैरे तुम्ही खाल्लेत का मांडे खाल्लेत? केले तुम्ही ट्राय तसे. हा. पुरणपोळीचा पोळीचा खानदेशी प्रकार आहे ना. खानदेशी. हा. मांडे खायला म्हणजे ग्रामीण संगमनेरच्या ग्रामीण भागातून सुद्धा मांडे खायला एक्सपो मध्ये. अरे बाबू. मांडे असेल, खरीच भाकरी असेल, शेगाव कचोरी एक. अरे बाबू म्हणजे खूप खूप लांबचे फूड व्हरायटी ठेवण्यात आलेले आहेत एकत्र. समजा आता कोणाला फिरता फिरता जर कंटाळा आला ते येणार फोनमध्ये आईस्क्रीम घेऊन चालतात. आता बघत आनंद घेणार त्याचा आपण स्टॉल करतो. अच्छा. त्यानंतर सुप्रसिद्ध सुदामा पावभाजी. हा हा. महाराष्ट्रीयन टू इटालियन बऱ्याचशा गोष्टी. तर त्यात ते तर बिर्याणी. हो. फक्त आता आमचा नियम आहे की इथं फक्त व्हेज चालतं, नॉन व्हेज नाही. पण नॉन व्हेज खाल्लं तर की बिर्याणीची टेस्ट ही व्हेज बिर्याणी. अभंग यांचा स्टॉल. तुमचं सर अहो सर टेस्ट करायची मला. काही चारा तुमचं काय आहे? चांगलं फेवरेट काय तुमचं सांगा स्वतः. सगळं टेस्ट करून मग तुम्ही सांगा काय चांगलं वाटलं. उकडीचा मोदक आहे. हा. सगळं टेस्ट करा. वा वा वा. उकडीचा मोदक खूप दिवसानंतर खातोय. जास्त माझं खाणं नसतं बट ट्राय करून सांगतो. हे तूप वगैरे लावेल का? अरे वा. गावरान तूप. अरे तर गरम गरम लागतोय. गोड आहे. कोणच देतोय राव, कोणच देते. एक्सपो मध्ये पाहिलं नाही उकडीचा मोदक. हा का? आणि सर पण ट्राय करतील. बघू मोदक आपलं सॉरी छान आहे, प्रॉपर आहे, काहीच अडचण नाही. झिरका मस्त आहे त्यापेक्षा अजून. गाजर हलवा. गाजर हलवा. तर गाजर हलवा आहे. गाजर हलवा ट्राय करू. एक नंबर एक नंबर. ड्रायफ्रूट. अरे वा. हे सगळं हायजीन मेंटेन करण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. म्हणजे एक्सपो सुरू करण्याच्या आधी साफसफाई असेल, फवारणी असेल, सगळं धुवून काढणं असेल, यांना सुद्धा जे काही प्रोव्हाइड करता येईल आपल्याला हायजीनसाठी सगळं प्रोव्हाइड करतात. अरे वा. म्हणजे हायजीन सगळं, फक्त स्टॉल नाही देते, पूर्ण प्रॉपर A to Z. म्हणजे आल्यानंतर प्रत्येकाला वाटलं पाहिजे की आपण इथे काहीतरी ट्राय केला पाहिजे फूड सेक्शन. बरोबर आहे. त्यासाठी थोडं वाटलं नव्हतं पण एक नंबर मॅनेजमेंट एक्सपोचं. आता तुम्हाला समजतच असं. जामून शॉट आहे. पहिले दिवस ट्राय करतोय मी, कधी ट्राय केलेलं नाही. चेअर्स करायचं का? चेअर्स. यूज केलंय का डायरेक्टली? कारण ते एकदम रॉ फील येऊ राहिला त्यातून नाही का? संगमनेरकरांना आवाहन करतो हो, सर्वांनी यावं, खरेदी करावी आणि फूड सेक्शन जो आहे फूडमध्ये आपण सगळ्यांनी ट्राय करावे वेगवेगळे फूड. आणि नंतर फन सेक्शन आहे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सामील व्हावं. नक्कीच नक्कीच. आले तर फूड सेक्शन ट्राय करा आणि आपल्या सरांचा स्टॉल आहे तर नक्की येऊन एकदा व्हिजिट करा. कारण एकदम युनिक आयटम दाखवले. मोदक, गाजराचा हलवा, जामून शॉटचं मी स्वतः पाहिले, ट्राय केला आणि एकदम घरगुती तुपातलं आहे. तर मस्ट ट्राय मस्ट ट्राय. इकडचे लोक किती चहा प्रेमी तुम्हाला चांगलं माहिती. तुम्ही चहाचं सुद्धा स्टॉल लावलेला आहे. चहा सुद्धा नाही सोडला आणि चहा सुद्धा आपल्याला होतं. आता थंडीचे दिवस होते, थंडीचे दिवस चहा इट इज मस्ट. मस्त मस्त. गरजेचंच आहे गरजेचंच आहे. असं काही नाही केले, नुसतं मागण्या भारी भारी वस्तू. साधा 10 रुपयाचा चहा सुद्धा ठेवलाय त्यांनी. हे बघू शकता तुम्ही. क्वालिटी मेंटेनच ठेवतात. हा. असं नाही का आता त्यांना भाडं द्यायचं म्हणून चहा पाणी ओतलं, चहाची क्वालिटी सुद्धा तुम्ही टेस्ट करू शकता. आणि आम्ही रोज आमची जी कमिटी आहे फूड कमिटी हो, सगळी टेस्ट करते. कमिटीतले जे काही मेंबर आहे सुरुवातीला टेस्ट हायजीन वगैरे मेंटेन ठेवतो.
आणि छान वाटलं, मस्त आहे. प्लीज तुम्ही बघू शकता, म्हणजे आता आम्ही फन अँड फेअरच्या सेक्शनला आलेलो आहे. तर इकडं सगळे खेळणे बिळणे नॉर्मली हे बघा. तर आम्ही याच्यात बसतो आता नॉर्मली. क्या कहते हैं इसको, क्या ब्रेक डान्स क्या? ओके, तर आता आम्ही काहीच ब्रेक डान्समध्ये बसणार आहे. हे बघा असं खतरनाक चालतंय. तर चला भाई हळूहळू, कारण आता भाई इतका वेळचा ब्लॉग काढतोय, खूप मोठे ब्लॉग झालेले. थकलेलो आहे मी, डायरेक्ट प्रॉपर दाखवलेलो आहे. थोडंसं सेक्शन दाखवतो आणि थोड्याच वेळात बाहेर जाऊन ब्लॉग एंड करायचं आहे. नॉर्मली आहे इथं एंट्री फी 50 रुपीज इथं ठेवलेली आतमध्ये पोरांसाठी. का बरं? कारण बराचसा छपरी क्राऊड घुसतो आणि इथं म्हणजे प्युरिफाय करण्यासाठी, थोडक्यात फिल्टर करण्यासाठी. तर असं काही तिकीट वगैरे ठेवलं तर छान आहे. तसं या नक्की हा एकदा व्हिजिट करा, तर आपण त्याचा आता आनंद घेऊ. एक्सपोला आलो होतो, कोण भेटले आपल्याला? छोटेसे आपले ब्लॉगर मित्र भाऊ म्हणू शकतो. तर भाई काय वाटतं आज एक्सपोला कुठे हिंडला, काय काय केलं? अजून काय खाल्लं नाही, डायरेक्ट खायच्या सेक्शन मध्ये आलोय. हा. ड्रॅगन खेळलो, अजून तो मोठा पाळणा खेळलो. हा. अजून एकदा बाकी फक्त बस झालं. मग डायरेक्ट खायला जायचं. यायला तू तुफान विषय करून राहिले मला तिकीट भेटत नाही. एक चक्कर मारणार. आपल्या या जागाचे पैसे पूर्ण भरले बाई. आयो पण तिला द्यायचे मला परत. नाही, आता बघा तुम्ही. अरे आम्ही ब्लॉगर दिसतो पण गरीब आहे सगळे. हा बाई, बरोबर आहे. गर्लफ्रेंड नाही मला. वही नाही का? नाही, वहिनी पण बायको? नाही, काहीच नाही, काहीच नाही, नको सिंगल आहे, सिंगल. नाद नाही का? खरंच सिंगल. आता बोल. आता बोल ना. याच्याकडे फोटो आहे, दाखव रे फोटो. फोटो नाही दिले. तर काहीच असा काय होता संगमनेरचं एक्सपो, जेवढं कव्हर करता आलं, जेवढं दाखवता आलं तेवढं मी तुम्हाला बराचसं दाखवायचा प्रयत्न केला. हा प्रत्येक वर्षी होत असतो एक्सपो. तर तुम्हाला संगमनेरमध्ये आले आणि एक्सपो नाही बघितलं तर कायच बघितलं. बऱ्याचशा मुलाखती झाल्या, बरेचसे स्टॉल दाखवले आणि खूप साऱ्या गोष्टी बघून घेतलेल्या आपण. तर तुम्ही आता इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल तर थँक्यू सो मच. आणि व्हिडिओला लाईक वगैरे करा, सबस्क्राईब वगैरे करा आणि प्रेम दाखवा यार. असा काय होता मालपणी एक्सपोचा व्लॉग. नथिंग भाई, एवढं खूप मजा आली, बऱ्याचशा गोष्टी शिकायला भेटला. थँक्यू.